हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आज मी तुम्हाला साडीला पिको कशा पद्धतीने करायचं ते दाखवणार आहे. कारण साडी कुचू फिनिशिंग येण्यासाठी पिको सगळे एकसारखे असणं खूप इम्पॉर्टंट असतं. जर तुमचं साडीचं पिको अशा पद्धतीने चपटं झालं असेल दोन्ही साईडला, तर काय होतं, अशा पद्धतीने तुम्ही नीडल जेव्हा प्रेस करता डिझाइन करताना, तेव्हा ते लवकर प्रेस देखील होत नाही. ते तुमच्या फिंगरला थोडंसं पेन होऊ शकतं. आणि काय होतं, इथे पिको मोठा आहे म्हणून पिकोच्या खाली जर तुम्ही नीडल इन्सर्ट करून डिझाइन केला तर इथे जे थ्रेड असतं ते थोडंसं मोठे दिसतं. तर इथे बघू शकता तुम्ही तुमचं पिको अगदी बारीक आहे. तर इथे तुम्ही डिझाइन केलं तर तुमचं डिझाइन देखील फिनिशिंग सोबत दिसेल. तर अशा पद्धतीने अगदी एकसारखे तुम्ही पिको कशा पद्धतीने करायचं ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, इथे साडीच्या पदरला मी सरळ कट करून घेतली आहे. अशा पद्धतीने साडीच्या पदरला मी उलट ठेवून घेऊन एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करून घ्यायचं. मग हे साडीला अशा पद्धतीने हे फुटरच्या खाली ठेवून इथे पिको करून घ्यायचं आहे. आणि हे जे फुटरचं जे मिडलमध्ये राउंड आहे, त्यामध्ये तुमचं साडी गेलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुमचं साडी फोल्ड करून झाल्यानंतर हे जे फुटरचं राउंड आहे बघा, हे त्यामध्ये तुमचं हे फोल्ड केलेलं साडी जायला हवं. आणि अशा पद्धतीने बघा, मी अनेक हँडने साडी पाठीमागे ओढून ह्या हँडने मी पिको करून घेतेय. तर बघा, अशा पद्धतीने साडी फोल्ड करत त्या फुटरच्या मिडलमध्ये मी साडी अशा पद्धतीने सोडत बॅक साईडला एक हँडने मी साडी ओढत आहे. अशा पद्धतीने केल्यामुळे तुमचं पिको देखील अगदी एकसारखे आणि एकदम बारीक होऊन जातं. तर इथे बघू शकता तुम्ही हे जे पिको आहे ते अगदी अ, एकसारखे आलेलं आहे. तर पूर्ण साडी तुम्हाला याच पद्धतीने करून घ्यायचं. तर एंडला बघा, इथे एंडला देखील तशाच पद्धतीने साडी फोल्ड करून अशा पद्धतीने बॅक साईडला साडी ओढायचं. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण साडी मी पिको करून घेतली आहे. तर बघा, शेवटला देखील अशा पद्धतीने इथे साडीला फोल्ड करून हे जे फोल्ड केलेलं साडी आहे त्या फुटरच्या मिडलमध्ये अशा पद्धतीने साडी सोडत पिको करून घ्यायचं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे जे थोडंसं एक्स्ट्रा फॅब्रिक आलेलं आहे त्याला कट करून घ्यायचं. तर फ्रेंड्स, ह्याच्या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा. मी तुम्हाला रिप्लाय करते. तर इथे बघू शकता सगळं पिको एकसारखेच आलेलं आहे. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.